हिंदू समाजातील मुलींना फसवून त्यांचे धर्मांतर करून मुस्लिम मुलांशी विवाह करण्याचे लव्ह जिहाद यासारखे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या प्रक्रियेत अनेकदा मॅरेज रजिस्ट्रेशन ऑफिसमधील कायदेशीर प्रक्रियेचा आधार घेतला जातो. या गंभीर विषयाची दखल घेत सकल हिंदू समाज संघटनेने मॅरेज रजिस्ट्रेशन ऑफिस येथे अलकेश कदम यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. राज्यभरात या देशभरात लव्ह जिहादचे प्रकरण खूप प्रमाणात वाढलेले आहेत. तर आम्ही सकल हिंदू समाज ठाणे यांच्यामार्फत आज मॅरेज नोंदणी विभागाकडे आलेलो आहे आणि त्यांना आज आम्ही निवेदन करणार आहे. आमच्या इकडचे विवाह नोंदणी प्रतिनिधी आहेत, वकील लोक आहेत, त्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे की आपण या लव्ह जिहाद यांची कोणतेही प्रकरणं इथे सबमिट करून नाही घ्यायची, यांची लग्न लावून द्यायची नाही. कारण की तुम्ही जर यांचा पॅटर्न बघितला लव्ह जिहादांचा, त्यांचा एकच पॅटर्न आहे. खोटं नाव सांगून पहिलं मुलींना फसवतात, नंतर मग त्यांच्याबरोबर त्यांचे व्हिडिओ काढतात आणि मग त्यांना ब्लॅकमेल करून त्याच्याबरोबर लग्न करतात. त्या मुलीचं दोन्हीकडनं मरण होतं, त्यांना घरात पण घेत नाहीत आणि त्यांना तिला कुठे जाण्याचा सहारा भेटत नाही. मग तिला पर्याय नाही राहत, मग ती इकडे लग्न करते आणि त्याच्यानंतर त्या मुलाचं ऑलरेडी 2-3 लग्न झालेले असतात. मग तिला बाळंतीण करतात आणि मग सोडतात आणि धर्म परिवर्तन करायला लावतात. ते या सगळ्यांवर आपल्याला रोख आणायची आहे. तर आम्हाला आपलं जे सरकार आहे, हिंदू सरकार, त्यांनी आता नुकताच बिल पास केलेलं आहे, कन्व्हर्जन बिल तो पास झालेला आहे. त्या धर्तीवर आता आम्ही हे सगळं प्रकरण आता पूर्ण राज्यभरात घेऊन जाणार आहोत आणि इथे कोणत्याही प्रकारचे लव्ह जिहादचे लग्न आम्ही लावून देणार नाही, हा आमचा ठाम मत आहे. हिंदू मुलींना किती सांगितलं त्यांच्या मोहाला बळी पडतात, त्यांना काय सांगा? हिंदू मुलींना फक्त आता मी एकच आवाहन करीन की तुम्ही कोणत्याही मोहाला बळी पडू नका, त्यांच्या कुठल्या फसव्या आश्वासनामध्ये येऊ नका. त्यांची पूर्ण पार्श्वभूमी तपासून घ्या, तेव्हा तुम्ही पुढचं पाऊल उचला. तुम्हाला ते खोटं नाव सांगतात, अब्दुलचा आलोक बनतो, हसीमचा हरीश बनतो आणि त्या मुलींना फसवतो आणि त्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून झाल्यानंतर ते त्याच्यावर अत्याचार करून त्याचे व्हिडिओ क्लिप बनवून त्यांना ब्लॅकमेल करतो. तर तुम्ही आताच सावध व्हा. सबका अब्दुल एक ही है, मेरा अब्दुल ऐसा नहीं है, सबका अब्दुल एक ही है. शेवटी नंतर तिला कुठे ते फ्रीज मध्ये भेटते, नाहीतर ती रस्त्यावर मग ती बनवून फिरत राहते. आता तुम्ही आकडेवारी बघाल तर चक्कंबित होईल की फेब्रुवारीमध्ये 20 लग्न झाली आहेत 20 दिवसात. आणि हा आकडा आता आम्ही मागणी करत आहोत गव्हर्नर साहेबांकडे की आपल्या या वर्षभरात या 2021 पासून किती लग्न झालेले आहेत. तर आमचा अंदाज असा आहे की सुमारे वर्षाला हे 500 ते 600 लग्न होतात इथे. आता आमचे इथे प्रतिनिधी आहेत, जे विवाह प्रतिनिधी आहेत, म्हणजे एजंटचे काम करतात, मॅरेज ब्युरोचे काम करतात. तर त्यांनी आता सांगितलंय की आम्ही ह्या कामात आता कुठे येणार नाही आणि कुठलंही असं आम्हाला लक्षात आलं की आम्हाला लगेच ते सूचित करतील. आणि सकल हिंदू समाज ठाणे म्हणून आम्ही यांच्या हमेशा पाठीशी राहू आणि जे कोणी पीडित महिला येईल त्यांना आम्ही संरक्षण देण्याचं काम करू. तुम्ही आज फक्त आंदोलन केलं, पण पुढे जनजागृती सुद्धा करणार आहात? आमची जनजागृती वेळोवेळी चालू आहे. आता आपल्या समज होता की हिंदू झोपलाय, पण हिंदू झोपलेला नाही आहे. तुम्ही जर बघाल तर आज सगळेजण इथे आलेले आहेत आणि आमची जनजागृती गल्लीपासून प्रत्येक बिल्डिंगपर्यंत सगळी चालू आहे. आमचे सगळ्या परिवारातले, इतर संस्थेतले सगळे लोक रस्त्यावर उतरून ही जनजागृती करत आहे आणि मुलींमध्ये पण आता याच्यात थोडंसं भान आलेलं आहे. पण कुठे ना कुठे हे द एंड करायचं आहे. हा लव्ह जिहाद हा शब्द आता परत महाराष्ट्रात तरी चालणार नाही, याची आम्ही दक्षता घेऊ. किती प्रकरणं झालेले आहेत हिंदू मुलींबरोबर, या जिहादींचे किती प्रमाणात लग्न झालेले आहे त्याची आकडेवारी आम्ही मागितलेली आहे आणि त्या हिशोबाने आम्ही त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करू. प्रत्येकाच्या घरात जाऊन चौकशी करू. ज्या हिंदू भगिनी आमच्या त्यांच्याबरोबर